नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आवळ्याची खास रेसिपी। तुम्ही याला आवळ्याचं लोणचंही म्हणू शकता किंवा मेथी आवळा सुद्धा म्हणू शकता। तर बघू शकता इथे स्वच्छ धुवून आवळे घेतलेले आहे। आता यांना आपण स्टीम करून घेऊ। कुकर मध्ये एक जाळी ठेवली, त्यावरती प्लेट ठेवून मी हे आवळे वाफवून घेणार आहे। सर्व आवळे मी इथे कुकर मध्ये घालून घेते आहे। आवळे आपल्याला स्टीमच करून घ्यायचे आहे, बॉईल करायचे नाहीये। या रेसिपीसाठी बघू शकता कुकरच्या झाकणाची मी सिट्टी काढून घेतलेली आहे। आपल्याला इथे सिट्टी पण नाही द्यायची आहे, याला सिट्टी काढून घेतली आणि कुकरचं आपण झाकण लावून घेऊ आणि अगदी 8च मिनिट आपल्याला याला वाफ येऊ द्यायची आहे। बघू शकता 8 मिनिटात व्यवस्थित आपले आवळे इथे शिजून तयार होतात। व्यवस्थित आपल्या रेसिपीला पाहिजे तसे आवळे शिजून तयार आहे। आता याच्या बिया वेगळ्या करू आणि असे याच्या कळ्या आपण वेगळ्या करून घेऊ। सर्व आवळे याच पद्धतीने मी इथे काढून घेणार आहे। बघू शकता व्यवस्थित सर्व आवळे मी इथे वेगवेगळे काढून घेतले। आता इथे साहित्य घेतलेलं आहे। आवळ्याच्या फोडी अशा, गूळ, साखर, इथे साधं मीठ आणि काळं मीठ घेतलेलं आहे आणि इथे मसाले घेतलेले आहे। इथे मी तिखट घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, धने पावडर आणि जिरा पावडर घेतलेली आहे, चाट मसाला आणि लसणाच्या कळ्या अशा आदर-जोदर मी इथे ठेचून घेतलेले आहे दरदरी। आणि इथे मसाले घेतलेले आहे, मोहरी, सोप, मेथीदाणे, जिरं आणि कलोंजी घेतलेली आहे। हे सर्व साहित्य घ्यायचे, यानी टेस्ट खूप छान येते। आता एक कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये थोडं तेल घालून घेऊ आपण। आणि तेल घातलं की हे जे सर्व आपण सुखे जिन्नस घेतलेले होते, जिरं, मोहरी, सोप, मेथीदाणे, कलोंजी, हे सर्व यामध्ये आपण घालून घेऊ आणि व्यवस्थित छान हे तडतडलं। सर्व साहित्य खूप जाळायचं नाही आहे, अगदी हलकंसं तडतडलं की यामध्ये मी ज्या ठेचलेल्या लसणाच्या कळ्या होत्या त्या घालून घेणार आहे आणि त्या सुद्धा हलक्या अशा ब्राऊन करून घ्यायच्या, खूप जाळायच्या नाहीये। त्यामध्ये सुखे मसाले घालून घेऊ, तिखट, हळद, धने पावडर आणि जिरा पावडर, ते सुद्धा अगदी अर्धा मिनिट इथे मी परतून घेणार आहे। जास्त कोणत्याच वस्तू इथे आपल्याला जाळायच्या नाहीये। त्यानंतर मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे, साधं मीठ आणि काळं मीठ घातलेलं आहे। यामध्ये ज्या आपण या बॉईल करून आवळ्याच्या फोडी ठेवल्या होत्या या सर्व घालून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ, जेणेकरून सर्व मसाला या आवळ्याच्या फोडींना लागला पाहिजे। बघू शकता व्यवस्थित इथे मिक्स करून झालेलं आहे। आता आपण यामध्ये 2 चम्मच साखर घालून घेऊ आणि मी पाऊण वाटी इथे गूळ घेतलेला आहे। बघू शकता तुम्हाला जर गुळाचंच करायचं असेल तर तुम्ही साखर स्किप करू शकता, साखर घातली तरीही चालेल। बघू शकता व्यवस्थित आता इथे आपल्याला साखर आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता छान गुळाला आणि साखरेला पाणी सुटत आहे आता इथे। आता व्यवस्थित एकदा पुन्हा मिक्स करून घेऊ आणि आता यावरती आपल्याला झाकण ठेवून असं 5 ते 7 मिनिटं मी छान एक वाफ काढून घेणार आहे। बघू शकता 5 मिनिटांनंतर इथे व्यवस्थित गुळाला आणि साखरेला पाणी सुटलेलं आहे, त्याचा पाक व्हायला तयार झालेला आहे। पुन्हा मी याला 2 ते 3 मिनिटं म्हणजे पूर्ण गूळ मेल्ट होतपर्यंत झाकून ठेवणार आहे। बघू शकता व्यवस्थित इथे गूळ मेल्ट झालेला आहे आणि छान उकळी येत आहे आपल्या याला। आता यामध्ये मी चाट मसाला घालून घेणार आहे आणि व्यवस्थित पुन्हा मी मिक्स करून इथे आता हे जे लोणचं आहे आपलं याला मी शिजू देणार आहे। अगदी मी 10 ते 12 मिनिटं पुन्हा शिजवून घेतलेलं आहे। बघू शकता मस्तपैकी आता इथे आपलं आवळ्याचं तुम्ही लोणचं म्हणू शकता किंवा मेथी आवळा म्हणू शकता, बनवून तयार आहे। अगदी 15 ते 20 दिवस तुम्ही याला खाऊ शकता फ्रीजमध्ये ठेवून आणि खायला खूप चविष्ट वाटते। जेवणासोबत आपण रोज खायला घेतलं तरी खूप छान वाटते। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।